गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपल्या मराठी विषयातील समोरचा लेसन बघणार आहोत. लेसनचे नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. हा लेसन संतोष साबळे यांनी लिहिलेला आहे. या लेसनमध्ये आपण पहिली या लेसनची माहिती बघूया. ह्या लेसनमध्ये आपल्याला राष्ट्रकुल, आशियाई, ऑलिम्पिक या स्पर्धेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या स्पर्धा दर 4 वर्षातून एकदा होतात. या स्पर्धेमध्ये राष्ट्रकुल परिषदचे 54 देश सदस्य आहे. परंतु 54 देश सदस्य असले तरी ह्या स्पर्धेमध्ये एकूण 71 देश सहभागी होतात. म्हणजे 71 देशातील खेळाडू सहभागी होतात. ही दर 4 वर्षातून घेतल्या जाते. म्हणजे आता जी स्पर्धा होणार आहे ती 2022 मध्ये होणार आहे. आता आपण आपल्या लेसनबद्दल बघूया. या लेसनमध्ये आपल्याला कविता राऊतच्या मेहनतीबद्दल सांगितलेले आहे. तिने किती कष्ट घेतले आहे याबद्दल आपल्याला या लेसनमध्ये सांगितले. आता आपण आपला लेसन बघूया. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा. दुर्गम म्हणजे जिथे जाण्यास खूप कठीण आहे अशा भागातील रस्ते. त्या भागामध्ये जगणे म्हणजे एक दिव्यच असते. अशाच एका डोंगरदऱ्याने वेढलेल्या आदिवासी पाडा, जिथे पाण्याच्या शोधासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागते, तसेच अनवाई पायाने चालावे लागते. असेच अनवाई पायाने चालणारी, लाकूडफाटा गोळा करणारी आणि जिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला, तसेच ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली, अशी जी मुलगी होती त्याच आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव होते कविता राऊत आणि तिच्या पाड्याचे नाव होते सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. कविताचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. कविताने राष्ट्रक्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. बघा, कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस हे नाव का पडले? कारण तिने राष्ट्रक्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्य व कांस्य असे दोन्ही पदके तिने पटकावली होती. लागोपाठच्या या स्पर्धेमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत असे तिला नाव पडले. आता त्यानंतर चीनमध्ये गुआंझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. कविताची आई 4थीत शिकलेली होती, परंतु कविताच्या आईच्या समंजसपणामुळे तसेच तिच्या शब्दांनी कविताला आधार मिळत होता. कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. नंतर नाशिक जिल्ह्यातील शालेय स्पर्धेमध्ये कविताने धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कविताचे वेगळेपण तिचे आई
आई आणि बाबा. तिच्या आईचे नाव होते सुमित्रा आणि तिच्या बाबाचे नाव होते रामदास. यांनी कविताचे वेगळेपण त्यावेळेस जाणवले नाही. यांना कविताचे वेगळेपण त्यावेळेस जाणवले नाही, परंतु तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिच्या पायातील दौड हेरली होती. म्हणजे तिच्या पायामध्ये असणारी चमकदार दौड हेरली होती, म्हणजे त्यांच्या ते लक्षात आले होते. म्हणून त्यांनी तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधून तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून ती अनवाई धावण्याचीच तिला सवय होती. अनवाई म्हणजे पायात चप्पल किंवा बूट न घालणे. म्हणजे ती आतापर्यंत ज्या स्पर्धेत जात होती तिथे ती बिना चपलीने बिना बूटनेच धावत होती. म्हणून तिला बूट घालून धावणे थोडे अवघड वाटायचे. नंतर विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. आता हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फेलावते. तसेच तिच्या बाबतीत झाले. म्हणजे आपण हिऱ्याला जेव्हा चमकदार बनवतो तर त्याचे भाव अजून वाढत जातात. त्याच प्रकारेच कविता राऊतचं सुद्धा होत होते. कविता राऊतने गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्र पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्याच्या रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. म्हणजे तिने सर्वप्रथम गुजरातमध्ये गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्र पातळीवर शालेय स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवून तिने आपल्या यशाचा आरंभ केला. नंतर नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी तिची कसरत होती. ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. परंतु तिचे आई बाबा खूप गरीब असल्यामुळे ती आता राहणार कुठे हा प्रश्न सगळ्यांना पडला. तर विजेंद्र सिंग यांनी हा प्रश्नसुद्धा सोडवून दिला. म्हणजे विजेंद्र सिंग यांनी कविता राऊतला स्वतःच्या घरी ठेवले. स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला. विजेंद्र सिंग यांना सुद्धा एक मुलगी आणि एक मुलगा होते. विजेंद्र सिंगने तरीसुद्धा कविताचा सांभाळ स्वतःच्याच मुलीप्रमाणे केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे त्यांनी लक्ष पुरवले आणि त्याचीच प्रचिती म्हणजे त्याचेच फळ म्हणून कविताचे यश होते, जे एकापाठोपाठ एक विक्रम कविताच्या नावावर झळकू लागले होते. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवीन ओळख मिळाली. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची सुद्धा हीच भावना आहे. जेव्हा कविता राऊतने नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये जिंकल्याचे जाहीर झाले तेव्हा तिच्या गावामध्ये जणू दिवाळीच साजरी करण्यात आली होती. सर्वजण तिच्या स्वागताची तयारी करत होते. तिच्यासाठी गाड्या येत होत्या, आलिशान गाड्या येत होत्या. पत्रकारांचा गराडा होता. पत्रकारांचा गराडा म्हणजे पत्रकारसुद्धा तिथे येत होते. ते सर्व बघून तिच्या आईवडिलांना आपली लेक लई मोठी झाली आहे याचे समाधान वाटत होते आणि ते समाधान त्यांच्या डोळ्यातून सहजपणे दिसत होते. जेव्हा कविता राऊत बंगळुरू येथे प्रशिक्षणासाठी गेली होती तेव्हा ती रोज आपल्या आईला फोन करायची, म्हणजे फोनवर बोलायची. यावरून आईचे आणि मुलीचे म्हणजे कविता राऊतच्या आईचे आणि कविताचे नाते खूप गहिरे होते हे दिसून येते. आता समोर कविता राऊत सांगते की आईशी बोलल्यावर वेगळंच समाधान वाटते. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीचच वाईट वाटत राहील. म्हणजे ती सर्व गोष्टी आपल्या आईसोबत सांगायची, परंतु त्रासाबद्दल ती आपल्या आईला सांगत नव्हती, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटे.
कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही. जसे आईचे आणि मुलीचे नाते होते, तसेच बाप लेकीच्या नात्यातील वीणही तेवढीच गहिरी होती. म्हणजे बाप लेकीचे नाते म्हणजे वडील आणि मुलीचे सुद्धा नाते तेवढेच घट्ट होते. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आई वडिलांना कधीच वाटले नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत झगडत होती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोचलीच नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत आहे, तरी तिने सर्वांचे प्रेम जपले. कविता राऊतला तिच्या धावण्याच्या स्पर्धेमुळे म्हणजे धावण्याच्या प्रशिक्षणामुळे घरापासून दूर राहावे लागत होते. तिला गेल्या काही वर्षापासून ती आपल्या कुटुंबापासून दूर होती, परंतु तरीही तिने सर्वांचे प्रेम जपले होते. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागते, ती म्हणजे वांग्याची भाजी व नागलीची भाकरी. नागलीची भाकरी म्हणजे नाचणीची भाकरी. तिला वांग्याची भाजी आणि नाचणीची भाकरी खूप आवडत होती, परंतु या स्पर्धेमुळे म्हणजे बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला हे मिळत नव्हते. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आजवर सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरलेली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. ती पी.टी. उषा या धावपटूला आपली आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचेच म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्या यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कसूर म्हणजे चूक. कविता आपल्या सरावामध्ये कधीच चूक करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नसते. खेळांचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. असा हा कविताचा जीवन प्रवास आहे. म्हणजे तिचा जीवनाचा प्रवास, ती अव्वल धावपटू कशी झाली याबद्दलची आपल्याला या लेसनमध्ये माहिती दिलेली आहे. बघा, या लेसनमध्ये कविताने केलेले कष्ट, मेहनत याबद्दल सांगितले आहे. म्हणजे आपल्याला जर आपले ध्येय पूर्ण करायचे असेल तर आपल्याला कविता राऊत सारखीच कष्ट मेहनत करणे जरुरी आहे. जर आपण आपले कष्ट योग्य रीतीने केले तर आपल्याला त्या कष्टाचे फळ मिळते. म्हणून एखादी गोष्ट आपल्याला जर मिळवायची असेल तर आपण त्यासाठी प्रयत्न करणे जरुरी असते. असा हा आपला कविता राऊतचा पाठ आहे, सावरपाडा एक्सप्रेस. तुम्हाला आता हा लेसन समजला आहे? ओके स्टुडंट, बाय.